याला लोकप्रतिनिधी म्हणत नाहीत, याला खुनशी राजकारण म्हणतात. आणि ज्याच्यासाठी आमचे विरोधक अख्ख्या मला वाटते महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध आहे. अरे थोडा तरी स्वाभिमान असेल तर सांगा जनतेला उभं राहून. तुम्ही शेवटी लोकप्रतिनिधी आहात, तुमचं स्वतःचं मत आहे. कुणासाठी एवढा लाचार व्हायची गरज नाही. जागा हस्तांतरित करून देत नाही आणि तुम्ही सांगताय अमल साहेब आमदार असताना अमल साहेबांनी कामं केली नाहीत म्हणून. ज्या माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांनी, ज्या माझ्या युवकांनी, ज्या माझ्या नवमतदारांनी, ज्या माझ्या माता भगिनींनी तुम्हाला विश्वासाने मत टाकलं, त्या विश्वासाची तुम्ही थोडी सुद्धा किंमत ठेवू शकला नाही. देणारा भरपूर देत असतो, पण तुमची भाषाच अरेरावीची. आणि याच्यासाठीच या सगळ्यांना या सत्ता हव्या की आम्हाला आमची घरं भरण्यासाठी सत्ता हवी. लोक सत्तेत राहिली की त्यांच्याबद्दल एक अँटी इन्कम्पन्सी निर्माण होते. त्या पद्धतीनं झालं असेल की लोकांना वाटलं असेल चला नवीन नेतृत्वाच्या हातामध्ये सत्ता देऊन बघू. त्या पद्धतीनं सत्ता दिली गेली. पण आता तो प्रत्येक माणूस विचार करतोय की जुनं असतं तेच सोनं असतं. येताना मला आप्पांनी आवर्जून सांगितलं की चुयात चाललाय, स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकरांचं नाव घ्यायला विसरू नका. जर आज आपल्याकडे शेतकरी आत्महत्या करत नाहीये तर त्याचं कारण आहे गोकुळ दूध संघ, जो त्या व्यक्तीच्या कल्पनेतून निर्माण झालेला आहे. 5 वर्ष विधानसभेचे गेले, 5 वर्ष गोकुळचेही जातील. खरं तर माझ्या आधीच्या वक्त्यांनी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता फक्त मला तुम्हाला एक फरक सांगायचा आहे. निवडणुका आल्यात तुम्हाला माहिती आहे, आपल्याला मतदान करायचं आहे हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही दर 5 वर्षांनी मतदान करता का सगळे? कोणाला मतदान करता मी विचारणार नाही, कारण तो तुमचा अधिकार आहे. कोणाला मतदान टाकायचं हे तुम्ही टाकायचं आहे, त्याच्यावरती कोणाची जोर जबरदस्ती नाही. मतदान लोकांनी कुणाला करावं हे लोकशाहीमध्ये त्या माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे आणि तो त्याचा स्वतःचा अधिकार आहे. त्याच्यावरती कोणाची मक्तेदारी नाही चालत. आज खरोखर वाईट वाटलं जेव्हा या व्यासपीठावरून कळालं की गोकुळच्या काही कर्मचाऱ्यांना शपथा घेण्यासाठी एकत्र घेऊन गेलेले आहेत, त्यांच्यावरती दबाव करण्याचं चालू आहे आणि शपथा घेऊन आमचं काम केलं पाहिजे, आमचाच प्रचार केलं पाहिजे, तुमच्या सगळ्या कुटुंबाचं मत आम्हाला मिळालं पाहिजे, अशा तऱ्हेने वागणूक चालू आहे. आज या गावामध्ये मी आहे, आज या व्यासपीठावरती मी उभी आहे. येताना मला आप्पांनी आवर्जून सांगितलं की चुयात चाललाय, स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकरांचं नाव घ्यायला विसरू नका. कारण त्या व्यक्तीने जर आज आपल्याकडे शेतकरी आत्महत्या करत नाहीये तर त्याचं कारण आहे गोकुळ दूध संघ, जो त्या व्यक्तीच्या कल्पनेतून निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यामुळं आज शेतकरी जगतोय, कारण त्याला जोडधंदा गोकुळसारखा मिळाला. म्हणून मला असं वाटलं 2 मिनिटं ऐकल्यावरती की आत्ताचे जे संचालक आहेत ते जाऊन जर लोकांना उचलून घेऊन शपथा घ्यायला नेत असतील तर त्यांच्या वडिलांच्या पुण्याईवर जरा पण विश्वास राहिलेला नाही. अरे प्रेमाने माणसाला सांगितलं तर काहीही होतं. प्रेमाने दगडाला सुद्धा पाझर फुटतो. प्रेमाने त्या माणसांना सांगितलं असतं, अरे तुम्हाला आमच्यासाठी काम करायचं असेल तर करा, तुमचं टायमिंग संपलं नोकरीचं की तुम्ही आमच्यासाठी प्रचार करा, जर मनात असेल तर. आम्हाला मत हवंय तुमचं. अरे आज आपण मागायला जातोय त्यांच्या दारात, मागणाऱ्याकडे विनम्रता पाहिजे, जबरदस्ती नाही. मागणाऱ्याला मागता आलं पाहिजे. देणारा भरपूर देत असतो, पण तुमची भाषाच अरेरावीची. आणि ह्याच्यासाठीच या सगळ्यांना या सत्ता हव्यात. पण 2019ला यांनी खोटं काहीतरी चित्र लोकांच्या डोळ्यासमोर तयार केलं की आम्हाला आमची घरं भरण्यासाठी सत्ता हवी. लोकांना कदाचित त्यावेळेस पटलं असेल, एखादं खूप वर्ष एखादी लोक सत्तेत राहिली की त्यांच्याबद्दल एक अँटी इन्कम्पन्सी निर्माण होते. त्या पद्धतीनं झालं असेल की लोकांना वाटलं असेल चला नवीन नेतृत्वाच्या हातामध्ये सत्ता देऊन बघू. त्या पद्धतीनं सत्ता दिली गेली. पण आता तो प्रत्येक माणूस विचार करतोय की जुनं असतं तेच सोनं असतं. आता परत आपल्याला संधी, आता विधानसभेमध्ये चूक करू नका. 5 वर्ष विधानसभेचे गेले, 5 वर्ष गोकुळचेही जातील. आज विधानसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीला आपल्याला आज एक निर्णय घ्यायचा आहे. आज आपण ज्या ठिकाणी सभा घेतोय त्या ठिकाणी जरा आजूबाजूला डोळे फिरवून बघा, काय अवस्था आहे गावाची.
अहो, तुमच्याच पक्षाचे आमदार आहेत, तुमच्याच इथे त्यांचीच ग्रामपंचायत आहे, त्यांचेच एक संचालक इथे आहेत आणि गावात साधं कणभर काम करून घेऊ शकले नाहीत आमदाराकडून. ज्या माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांनी, ज्या माझ्या युवकांनी, ज्या माझ्या नवमतदारांनी, ज्या माझ्या माता भगिनींनी तुम्हाला विश्वासाने मत टाकलं, त्या विश्वासाची तुम्ही थोडी सुद्धा किंमत ठेवू शकला नाही. आज प्रामाणिकपणे इथं बसलेल्या प्रत्येक चोयकरांनी सांगावं, तुमच्या गावामध्ये या 5 वर्षामध्ये तुमच्या आमदारांनी काय काम केलेलं आहे. आजही गावात रस्ते नाहीत, आजही गावात पाण्याच्या पिण्याचा प्रश्न आहे, आजही आजारपणं आहेत, कारण घाण आहे सगळीकडे. मगाशी रणजितनी सांगितलं की ग्रामपंचायतीमध्ये बसता येत नाही, एवढा दुर्गंध आहे. मग हे ग्रामपंचायत सदस्यांना आणि सरपंचांना कळत नाही. अरे थोडा तरी स्वाभिमान असेल तर सांगा जनतेला उभं राहून. तुम्ही शेवटी लोकप्रतिनिधी आहात, तुमचं स्वतःचं मत आहे, कुणासाठी एवढा लाचार व्हायची गरज नाही. तुमच्यात जर हिंमत आहे ना, तुम्ही आयुष्यभर नेतृत्व करू शकता. ज्या माणसाच्यात नेतृत्व करण्याची कला असते तो कोणाची लाचारी स्वीकारत नसतो. एवढी लाचारी स्वीकारून इथं नेतृत्व करायची गरज नाही. बरं, लोकांनी तुमच्या हातात ग्रामपंचायत पण दिली हो. तुम्ही साधा त्या रणजितला काम करायचं जरी असेल ना, तर तुम्ही ठराव सुद्धा ग्रामपंचायतीचे देत नाहीत. अमल साहेबांनी फंड देऊन हा लावणार कुठून? जागा हस्तांतरित करून देत नाही आणि तुम्ही सांगताय अमल साहेब आमदार असताना अमल साहेबांनी कामं केली नाहीत म्हणून. अरे कुठलाही आमदाराचा शासकीय निधी लावायचा असला तर ग्रामपंचायतीचा ठराव त्या ठिकाणी लागतो आपल्याला. हे काय मला नव्याने तुम्हाला शिकवायला नको आहे. या अशा पद्धतीची कामंही करतात. कायम मतभेद करायचे. लोकप्रतिनिधी हा सगळ्यांचा लोकप्रतिनिधी असतो. या मतदारसंघामध्ये 3,70,000 एवढं मतदान आहे, तर त्या 3,70,000 मतांचा तो पाईक असतो, त्यांचा सेवेकरी असतो. त्यातलं तुम्ही असं म्हणून चालत नाही हे माझ्या गटाचं मतदान आहे, हे विरोधकांच्या गटाचं मतदान आहे, माझ्या 4 घरापुरत्यावर रस्ता कर, मधली 4 घरं सोड आणि पुढची 2 घरं धर. याला लोकप्रतिनिधी म्हणत नाहीत, याला खुनशी राजकारण म्हणतात. आणि ज्याच्यासाठी आमचे विरोधक अख्ख्या मला वाटते महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध आहेत. अतिशय खुनशी राजकारण, कायम लोकांच्या मनात द्वेष निर्माण करायचा, लोक भडकतील अशी वक्तव्य करायची, एखाद्याची खोटी बोलून इमेज बिघडवून टाकायची. पण एक लक्षात ठेवा, जर खोटं बोलून एखाद्या माणसाची जर तुम्ही इमेज खराब करत असाल, एखाद्या माणसाचं जर व्यक्तिमत्व खराब करत असाल, तर ते तुमचं कर्म तुम्ही एका काय म्हणतात कर्जाच्या स्वरूपात घ्या. हे तुमचं कर्ज आहे आणि कर्म जे आहे ना, ते हे कर्ज व्याजासकट परत देत असतं.